उपासाचे तेच ते पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर उपासाचा हा चविष्ट आणि बनवायला अगदी सोपा असणारा पदार्थ नक्की ट्राय करा। तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा इथे मी 2 मीडियम साईजचे आलू छान असे उकळून घेतलेले आहे। त्यानंतर त्याचं वरचं साल काढून घेतलं। त्यानंतर आता आपण याला किसणीने एकदम छान असं किसून घेऊ। तुम्ही किसायच्या ऐवजी याला मॅशसुद्धा करू शकता, पण मॅश केल्याने काय होतं की याच्यात थोड्याफार गुठल्या राहतात, म्हणून मी याला या प्रकारे किसून घेत आहे। तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं किसून घेतलेलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता आपण यात टाकणार आहोत 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। सोबतच आपण यात टाकणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही येथे कोथिंबीर स्किपसुद्धा करू शकता। सोबतच आपण यात टाकणार आहोत 1 चमचा जिराचं पावडर, सोबतच 1 चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता। आता आपण हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मी इथे घेतलेला आहे 1 कप साबुदाण्याचं पीठ। तर साबुदाण्याला मी अगोदर हलकंसं रोस्ट करून घेतलेलं आहे। त्यानंतर मिक्सरमधून एकदम छान असं याला ग्राइंड करून एकदम फाईन पावडर बनवून रेडी केलेलं आहे। आता आपल्याला यात थोडं पीठ टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला याला या प्रकारे मिक्स करायचं आहे। तर बघा या प्रकारे मी याचा एकदम सॉफ्ट असा डो बनवून रेडी केलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा हा डो बनवून रेडी होतो। आता आपल्याला याच्यामधून थोडंसं पोषण घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे आपल्याला यातून थोडंसं पोषण घ्यायचं आहे। जेवढा मोठा आपल्याला हा पराठा करायचा आहे तेवढं आपल्याला पोषण घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे मी याला 4 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यातून एक पोषण घेणार आहोत आणि हाताच्या मदतीने या प्रकारे याला एकदम छान असं सेट करणार आहोत। आता आपण याला हलक्या हाताने लाटून घेणार आहोत। तर याला लावण्यासाठी आपण अगोदरच साबुदाण्याचं पीठ बाजूला काढून घेतलेलं होतं, तर थोडंसं पीठ लावून आपल्याला याला एकदम छान असं लाटून घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे आपल्याला हलक्या हाताने याला एकदम छान असं लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एक कोणतं पण झाकण घ्यायचं आहे। त्यानंतर याला आपल्याला या प्रकारे कट करून घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं कट करून घेतलेला आहे। तर बघा आपला सुपर टेस्टी नाश्ता किती छान प्रकारे बनवून रेडी झालेला आहे आणि बघा याला शेपसुद्धा किती छान आलेला आहे। याच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून रेडी करायचे आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी बाकीचे सुद्धा बनवून रेडी केलेले आहे। तर बघा पॅनमध्ये मी 1 चमचा तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। आपलं तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला यात हा पराठा टाकायचा आहे। तर बघा या प्रकारे मी यात पराठा टाकलेला आहे। आता गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे। तर एका साईडने हे एकदम छान असं भाजलेलं आहे। याच प्रकारे आपण याची दुसरी साईडसुद्धा एकदम छान अशी खरपूस फ्राय करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याची दुसरी साईडसुद्धा एकदम छान अशी भाजून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता अलटून पलटून मी याला दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे। याच प्रकारे मी दुसरासुद्धा बनवून घेतलेला आहे। याच प्रोसेसने आपल्याला बाकीचे पराठेसुद्धा बनवून रेडी करायचे आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व पराठे बनवून रेडी केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे दिसायलासुद्धा किती टेम्पटिंग बनवून रेडी झालेले आहे आणि हे एकदम सॉफ्ट बनवून रेडी होते, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।